नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र जय भारत। मी अरुण पाटील परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ एन.पी. आता रिसेंटली आपण आपल्या चॅनलचं नाव चेंज केलेलं आहे। तर आज आपण आलेलो आहे सीगल रिसॉर्टमध्ये। तर ॲक्च्युली दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपली ऑफिसची पिकनिक ह्या नवीन लोकेशनला आलेले आहे। तर सीगल रिसॉर्ट आहे, तर हा वसईच्या आसपास हा रिसॉर्ट आहे। तर इथलं ॲमेनिटीज त्याचबरोबर इथल्या ज्या सुखसोयी आहेत तर त्या काय आहेत तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहेत। त्याचबरोबर हा पूर्ण परिसर आपण एक्सप्लोर करणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ही आमची बस आहे आणि आमची आता धमाल अशी पावसातून ही ट्रिप निघालेली आहे। आणि मित्रांनो, आता इथं श्री गणेशा करून मोरया वडा पड़ा ये मोरिया हुर्रे हुर्रे। तर मित्रांनो, आमच्या प्रवासाची सुरुवात ऐरोलीवरून झाली। ऐरोली ते सीगल रिसॉर्ट ऑलमोस्ट 50 किलोमीटर आहे। लेफ्ट साईडला मॅप दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा रूट चूज करू शकता। ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर मस्तपैकी सकाळचा नाश्ता आमचा चालू झालेला होता। असे सँडविच आणलेले होते, व्हेज सँडविच। तर व्हेज सँडविचवरती सर्वांनी ताव मारला आणि नंतर आमचा प्रवास पुढे चालू झाला। आज सकाळपासूनच भयानक असा पावसाची सुरुवात झाली होती आणि जो भिवंडी रोड आम्ही चूज केला होता तर त्याच्यामध्ये फक्त पाणी झालं होतं। प्रवास करताना एक अलगच मजा आली होती। असं वाटत होतं की आम्ही बोटीनेच प्रवास करतोय। त्यातच एक मासे एवढ्या पाण्यातून स्कूटी नेताना त्यांची स्कूटी मध्येच बंद पडली। ट्रॅफिक होतंच, त्यामध्ये रोडची कंडिशन एकदम अल्टिमेट होती। त्यामध्ये आम्ही सीसॉ खेळल्यासारखं आम्हाला वाटत होतं जाताना। ऐरोलीवरून भिवंडीला पोचायला ऑलमोस्ट आम्हाला 2 ते सव्वा 2 तास लागले, कारण की ट्रॅफिक जाम होतं, त्यात पाऊस पण जोरात होता आणि तसेच जे पाणी साठलं होतं तर त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक ठप्प झालं होतं। आणि वाजलेलं आहे आता 10:15 आणि हे ट्रॅफिक बघू शकता तुम्ही। भयानक असं कमीत कमी 15 मिनटं झाली आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलो आहे। आता हे ट्रॅफिक कुठपर्यंत आहे बघूया। तर रिसॉर्टवरती पोचायला आता वाटत नाही की 11पर्यंत तरी पोचला आम्ही। या साईडून तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक कुठपर्यंत आहे। फुल असं ट्रॅफिक लागलं, फुल। या साईडून पण येणाऱ्या गाड्याने पॅक करून टाकले। मला झूम करून दाखवतो कुठपर्यंत आहे। इथपर्यंत ट्रॅफिक आहे। इकडे चर्चा करताना ट्रॅफिक वरती आहे आमचे हायबारचे कलिग्स। फुल ट्रॅफिक जाम आणि आमची बस ह्या साईडला। वातावरण मस्त आहे, पावसाचं रिमझिम असं वातावरण आहे। पण जिथं आता मेन स्पॉट आहे तिथं पोहोचायला किती टाइम लागतो माहीत नाही। ट्रॅफिकमधून कसे बसे बाहेर पडलो, त्याचमध्ये पुढे अडकलो ते रोडचं कन्स्ट्रक्शन चालू होतं तिथे। तर रोडचं कन्स्ट्रक्शन समोरासमोर चालू होतं, तिथे रेती टाकायचं काम चालू होतं। तिथं ऑलमोस्ट आम्हाला 10 ते 15 मिनटं आम्हाला तिथं वेस्ट गेला, कारण की पूर्ण खड्डे बुजवण्याचं काम चालू होतं। रोडची कंडिशन तुम्ही ह्या वर्कवरून बघू शकता की किती बेकार कंडिशन होते। तर इथे आमचे 15 ते 20 मिनटं इथे वेस्ट गेले आमचे। ट्रॅफिक आणि खराब रोड यामुळे सर्वजण आम्ही बोर झालो होतो। जो रस्ता 1 ते सव्वा तासाचा होता त्यासाठी आम्ही ऑलमोस्ट 3 तास घालवले होते। या बोरिंग प्रवासामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट म्हणून सर्वांची मजाक मस्ती परत चालू केली आम्ही आणि म्युझिक सिस्टम चालू करून थोडासा गाण्याचा आस्वाद घेतला। मित्रांनो, फायनली आपण सीगल रिसॉर्ट वरती पोहोचलेलो आहे आणि हा एंट्रन्स आहे इकडं। आणि मिस्टर दीपक ऑलरेडी इकडं पोहोचलेले आहेत रात्रीच। आणि हा पूर्ण परिसर आहे हा रिसॉर्टचा। तर आम्हाला ऑलमोस्ट 4 तास लागले ट्रॅफिकमुळे इकडे यायला आणि बाकीची सर्व लोक तिकडे तयारी करून रेडी आहेत। हा आपला आजचा लुक आहे। आज आपण असं शूट करणार आहे।
तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा जो रिसॉर्ट आहे तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे की इकडे काय काय तुम्हाला पाहायला भेटेल, काय काय परिसर कसा आहे आणि जेवणाची काय सोय आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रिसॉर्टवरती पोहोचल्यावरती आम्हाला मस्तपैकी ब्रेकफास्टची सोय होती. तर त्यामध्ये अंडा त्याचबरोबर मिसळपाव होती. मस्तपैकी मिसळपाववरती ताव मारून आम्ही एन्जॉयमेंटला सुरुवात केली. चुकूनही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूडमध्ये असल्यावरच नाचतो. याचा आजकाल चालतो. पाऊस म्हणजे सकाळपासूनच आहे आणि हा जो पूर्ण परिसर बघताय तुम्ही सीगुल रिसॉर्ट. तर याच्यामध्ये मस्तपैकी हे वातावरण आता झालेलं आहे पावसाचं आणि आता ऑलमोस्ट 3 वाजून गेलेले आहेत. आता जेवायचा टाईम झालेला आहे आणि मित्रांनो आता लंच टाईम झालेला आहे आणि आज स्टार्टपासून मेनू करूया. इकडं सलाड आहे, इकडं रोटी, चपात्या, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर इकडं पनीर पनीर आहे, इकडं राईस आहे, त्याचबरोबर इकडं डाळ आहे. हे काय काय श्रीखंड. ओके, श्रीखंड है और उसके बाद ये चिकन करी. यस. त्याला थोडंसं पनीर, राईस टाक इकडे. मस्तपैकी असं सुळसुळीत राईस आहे. सुळसुळीत फोटो पण घे. हां, महेंद्र इकडे आहे. महेंद्र वाढते. थोडा टाका अजून. हां बस. राईस महेंद्र त्याचं ताट भरतं. पटापट. इकडं हे नको मला. हे नको. नाही चिकन आहे ना. इकडं काय आहे? श्रीखंड आहे. श्रीखंड थोडंसं श्रीखंड टाक नॉर्मल मला. थोडंसं थोडं बस. इकडे पापड आहेत पुढे. नाही पापड नको मला नको. तुला घे पाहिजे. आणि इकडे मस्तपैकी असा याच्यात टाक वाटीमध्ये. तो खाणार कसे बरं? याच्यात टाक रस्सा टाक. मला बाकी चिकन नको. रस्सा टाक याच्यावर. हां अजून एक चम्मच टाक. यस बस. धन्यवाद. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही परत एन्जॉयमेंटला सुरुवात केली.
क्रिकेट खेळायला असा हा परिसर आहे आणि हायबार गँग इकडे क्रिकेट खेळतंय इकडे. जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे मस्तपैकी आणि फुल असा एन्जॉय चाललेला आहे मस्तपैकी आपला. आणि ती ढग बघू शकता तुम्ही, जबरदस्त. आमचे अकाउंट हेड नदीम सर इकडे आलेले आहेत अजून. मित्रांनो आता परतीची वाट धरलेली आहे आपण. आता ऑलमोस्ट 6 वाजायला आलेले आहेत. तर आपण थोडंसं उशीर झाला होता, 12:30च्या आसपास आपण 12-12:30ला इथं पोचलेलो आणि पूर्ण हा परिसर आपण एक्सप्लोअर केलेला आहे. फॅमिलीसाठी आणि वन डे पिकनिकसाठी बेस्ट स्पॉट आहे हा. तुम्ही इथं येऊन एन्जॉय करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.